वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तवू त्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला ह्या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 33 वचने 6 ते 12. स्तोत्र 33 वचने 6 ते 12. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. जो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो, महासागराचे निधी साठवितो, अखिल पृथ्वी परमेश्वरावर भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. देवाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. जणू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र संहिता 33 आणि 6 ते 12 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी उत्पन्नकर्त्याच्या संरक्षणाच्या महत्त्वाविषयी आम्ही ऐकतो. कारण परमेश्वरानं सगळं काही बनवलं, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले आणि म्हणून अखिल पृथ्वी परमेश्वराचं भय बाळगायला पाहिजे. जगात राहणारे त्याचं धाक धरायला पाहिजेत. कारण तो बोलला आणि सर्व काही झालं, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झालं. आणि माझ्या प्रियानो, राष्ट्राच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प तो निष्फळ करतो. कारण परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. आणि ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, त्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. आणि खरोखर जे राष्ट्र परमेश्वराला आपला देव मानतात, जे राष्ट्र त्याचा भय बाळगतात, जे राष्ट्र
त्याच्या संकल्पाप्रमाणे चालतात त्या प्रत्येकास परमेश्वर धन्य म्हणतो. आणि परमेश्वर त्या प्रत्येक राष्ट्राची, प्रत्येक व्यक्तीची संकल्पना तो पूर्ण करणारा आमचा देव आहे. जे लोक परमेश्वरावर भाव ठेवतात, जे लोक परमेश्वराचं भय बाळगतात, त्या प्रत्येकाचे कार्य सिद्धीस नेणारा आमचा देव आहे. म्हणून त्या जीवित परमेश्वराकडे आपलं लक्ष लावा, त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्या इच्छेनुसार आपलं सर्व काही करा. देवबाप आमच्या प्रत्येक संकल्पाला सिद्धीस नेऊन आमचे सर्व कार्य सफल करणारा आमचा देव आहे. म्हणून या माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व काही त्याला सांगा. देवाची योजना जी आमच्या प्रती, आमच्या राष्ट्राप्रती, ती योजना आम्ही पूर्ण करू. त्याच्या संकल्पाप्रमाणे जर आम्ही चालू तर देवबाप आम्हाला धन्य म्हणतो आणि आमचे प्रत्येक संकल्प परमेश्वर पूर्ण करणार आहे. म्हणून माझ्या प्रियानो, पहिली गोष्ट परमेश्वराचं भय बाळगा सर्व कार्यामध्ये. दुसरी गोष्ट देवबाप म्हणतो की त्याच्या आज्ञेचं पालन करावं आणि देवाची इच्छा जाणून आम्ही सर्व काही करावं. त्याचे संकल्प, त्याचे विधी, त्याचे नियम आम्ही पूर्ण करावे, कारण देवबाप आमची सहायता करणार आहे आणि तो आम्हाला जय देणार आहे. म्हणून देवाकडे या, त्याच्या इच्छेने, त्याचं भय बाळगून आणि त्याच्याचद्वारे सर्व काही करू. येशू ख्रिस्त या वचनाने आपल्याला आशीर्वादित करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. मनुष्य आपल्या बलाने, बुद्धीने नाही तर प्रभू तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी तुझी विपुल कृपा परमेश्वर बाप्पा प्रत्येकावर तू पुरव. तुझं भय बाळगण्यासाठी, सर्व कार्यात तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आणि परमेश्वर बाप्पा तुझ्या योजना जाणण्यासाठी प्रभू तू प्रत्येकाची सहायता कर. अनेक लोक आहेत परमेश्वर बाप्पा, अनेक राष्ट्र आहेत जे आपल्या मसलती पूर्ण करतायत आपल्या इच्छेने, बळाने, पण परमेश्वरा तुझं वचन आम्ही आज वाचलं की केवळ तुझं भय बाळगून, तुझ्या इच्छा, तुझ्या आज्ञा आणि तुझे संकल्प जाणून परमेश्वर बाप्पा सर्व काही करण्यासाठी प्रत्येकाची सहायता कर. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश प्रभू केवळ तुझं भय बाळगावं, तुझ्या इच्छा जाणावं प्रभूशी, कारण तू प्रत्येकाचे संकल्प सिद्धीस नेणारा देव आहेस. होय परमेश्वर बाप्पा, प्रत्येक राष्ट्रावर तू आपली दया कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे प्रेमपूर अर्पिले लाखो करा. ही सारी दुःखे संपुनी अर्पिले लाखो करा. सदा स्तवीन गाऊनी अर्पिले लाखो करा. अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम हो मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर अर्पिले लाखो करा. क्रूसास येशू टांगला अर्पिले लाखो करा. स्तुत्या स्तुत्य येशूला अर्पिले लाखो करा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.